बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना झाली। गोजोबावी गावच्या हद्दीमध्ये शेतातल्या खांबाला धडकून विमान पडलं। घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय। शेतात काम करणारी स्थानिक महिला यातून थोडक्यात बचावली आहे। महिलेपासून अगदी 100 फूट अंतरावरच हे विमान पडलं। शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती मिळते। बारामतीमध्येच अजित पवार यांचा विमान अपघात झाला होता। या संदर्भात प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। नवनाथ, नक्कीच रिद्धी, बारामतीतील गोजोबावी या ठिकाणी आज सकाळी 8:40 जे आहे ते रेडबर्ड कंपनीचं शिकाऊ विमान जे आहे ते एका शेतामध्ये पडलेलं आहे। विजेच्या खांबाला धडकून हे शिकाऊ विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। याच शेतामध्ये एक महिला जी आहे ते आपल्या शेतामध्ये काम करत होती। अगदी 100 फुटाच्या अंतरावरती या महिलेच्या हे शिकाऊ विमान पडलेलं आहे। या विमान अपघातामध्ये खऱ्या अर्थाने ही महिला जी आहे थोडक्यात बचावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या रेडबर्ड कंपनीचं 4 वेळा आतापर्यंत विमान अपघात झालेले आहेत। यामुळे DGCI ने जे आहे ते या रेडबर्ड एव्हिएशन कंपनीला जे आहे ते 1 वर्षासाठी उड्डाण बंदीची देखील कारवाई केलेली होती। मात्र नियमाचे सगळे नियम पालन करून जे आहे ते केल्यानंतरच या DGCI ने जे आहे ती पुन्हा परवानगी दिलेली होती। मात्र सातत्याने रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान जे आहे त्यांचे अपघात होत आहे। यामुळे गोजोबावी गावातील नागरिक जे आहे ते भयभीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने नवनाथ, तुम्हाला आणि इतर सुद्धा सगळ्या आपल्या प्रतिनिधींना बातम्यांचा तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले त्यासाठी धन्यवाद।